जाएगा सफर साथ चलने से, कि मंजिल आएगी नजर साथ चलने से। यूं ही कट जाएगा सफर साथ चलने से, कि मंजिल आएगी नजर साथ चलने से। जगावं त्या एका व्यक्तीसाठी, तिच्या आनंदासाठी, तिच्या हसण्यासाठी. ती वेगळी असते प्रत्येकासाठी. तिच्या सोबतच्या नात्याचं नाव असतं वेगळं प्रत्येकासाठी. कधी प्रेयसी, कधी प्रियकर, कधी नवरा, कधी बायको, कधी भाऊ, कधी बाबा, कधी आई तर कधी ताई. भावना मात्र एकच. कधी हसणार आहे, कधी रडणार आहे, कधी हसणार आहे, कधी रडणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. तुझे सारे उन्हाळे, हिवाळे, पावसाळे, तुझे सारे उन्हाळे, हिवाळे, पावसाळे. मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. सात जन्माची साथ हातामध्ये घेऊन हात, तुझ्या माझ्या प्रेमाची राह हो दे नवी पहाट. ओढ तुझ्या प्रेमाची राय गणीच माया. मी तुझी रखुमाई, तू माझा विठुराया. मी तुझी राखुमाई, तू माझा विठुराया. मी तुझा साजना ग, मी तुझी साजणी, मी चांद पूनवाचा. मी तुझी चांदणी. मी तुझा साजना ग, तू माझी साजणी. मी तुझा साजना ग, मी तुझी साजणी, मी चांद पूनवाचा. मी तुझी चांदणी. आप दोनों को एनिवर्सरी की बहुत बहुत बधाइयाँ। दोनों की जोड़ी रब ने बनाई, लगे नजर ना दुआ है हमारी. दोनों की जोड़ी रब ने बनाई, लगे नजर ना दुआ है हमारी. हैप्पी एनिवर्सरी, ओ हैप्पी एनिवर्सरी. 50वी अॅनिव्हर्सरी लेट झाला आमच्याकडनं. 14 मेला होती, पण ताईंमुळे ती उशिरा झाली आमच्याकडनं. म्हणून तो आजचा दिवस आम्ही साधलाय. कसा तरी लग्न म्हणजे स्वर्गात ठरतात. लग्नाचे वाढदिवस मात्र पृथ्वी तलावर साजरे होतात. हा शुभ दिवस आपण उभयतांच्या आयुष्यात वर्षानुवर्ष यावा हीच आमची सदैव इच्छा. आई दादांचे बंध रेशमाचे एका नात्यात गुंतलेले, लग्न संसार आणि जबाबदारीने फुललेले. आनंदाने नांदो संसार आई दादांचा, मिळो आम्हाला यांचे अनेक आशीर्वाद. म्हणून लग्नाच्या 50व्या वाढदिवशी आई दादांना खूप खूप
हार्दिक शुभेच्छा. माझ्या वडिलांच्या मायेने प्रेम करणारे दादा आणि आईच्या उद्धार सावली आणि शिस्तीत माझे जीवन अतिशय सुंदर जात आहे. ते फक्त आई आणि दादा या दोघांविषयी मी काय काय बोलू मला शब्द अपुरे पडतो. अशी ही मेड फॉर ईच अदर जोडी आहे. एकदम सुंदर कपल आहे. समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं. विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं. प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं. खरं तर माझ्या लग्नाला आज जवळपास 30-31 वर्ष झाली आहे. तेव्हापासून आई दादांचा सहवास मला मिळत आहे. या दोघांमधील केमिस्ट्री काहीतरी वेगळीच आहे की आम्हालाही नाही समजली. दादा हे अतिशय शांत आणि प्रेमळ आणि खूप घाई करणारे तर आई अतिशय शिस्तप्रिय पण आतून तितक्याच प्रेमळ आणि मायाळू आहे. दादांनी आम्हाला भरभरून प्रेम दिलं तर आईंनी त्यांच्या तालमीत मला तयार केला. आपल्या घरातील कुटुंबातील नातेसंबंध कशी सांभाळायची हे त्यांनी मला शिकवले. घरातली कुळधर्म कुळाचार सणवार अशी योग्य पद्धतीने कशी करायची याचं वेळोवेळी त्यांनी मला मार्गदर्शन केलं. खरं तर हे दोघं आमच्या कुटुंबाचे वटवृक्ष आहेत. यांच्या सावलीतच आज आपण सुरक्षित आहोत. दादांनी आपल्या घरात आलेल्या प्रत्येक पै पाहुण्याचा आदर सत्कार कसा करायची याची शिकवण यांनी वेळोवेळी दिली. आम्ही उभयांचा जरी मुंबईला असलो शैलेशीचा जरी दुबईला असले तरी गावाची जी घट्ट जोडले गेलेलो आहे ते फक्त आई आणि दादांमुळे. खंबीर उभे राहिले. आई आणि दादा प्रत्येक समस्येवर उत्तर आहे तुम्ही. प्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही. आम्हा मुलांच्या जीवनाचा सार आहात तुम्ही. आणि असेच छान राहा हसत खेळत राहा थांबा. घाई थोडी कमी करा. प्रथम पूजावा गणपती. धन्यती भारतीय संस्कृती. ईश्वराची दैवगती. तोच जोडली तो नाती गोती. शेषाच्या हाती धरतीची गती. ज्ञानेश्वरांनी चालविल्या भिंती. अर्जुनाच्या रथावर श्रीकृष्ण सारथी. होऊन गेले रथी महारथी. शिंपल्यातून नवळ मोती. आज आईदादांचा 50वा वाढदिवस आहे. त्याच्यासाठी तुम्ही आले आनंदाने साजरे केले याच्यासाठी मी खूप खूप आभारी आहे तुमचं सगळ्यांचं. यूं ही कट जाएगा सफर साथ चलने से कि मंजिल आएगी नजर साथ चलने से. यूं ही कट जाएगा सफर साथ चलने से कि मंजिल आएगी नजर साथ चलने से.
हम हैं राही प्यार के, चलना अपना काम। हम हैं राही प्यार के, चलना अपना काम। पल भर में हो जाएगी हर मुश्किल नाकाम। पल भर में हो जाएगी हर मुश्किल नाकाम। हौसला ना हारेंगे, हम तो बाजी मारेंगे। हौसला ना हारेंगे, हम तो बाजी मारेंगे। यूं ही कट जाएगा सफर साथ चलने